महिला दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांची सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी असणाऱ्या महाराणी ताराबाईंबद्दल आपण आज जाणून घेऊया। छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम यांच्यानंतर महाराणी ताराबाईंनी राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली। एक स्त्री आता स्वराज्य काय राखू शकेल असा औरंगजेबाचा समज झालेला होता, म्हणून त्याने आपली पूर्ण शक्ती एकवटून लोहगड आणि सिंहगडासारखे मराठ्यांचे प्रमुख किल्ले जिंकून घेतले। मात्र मराठ्यांनी ती उणीव भरून काढण्यासाठी कमजोर मोगली मुलखांवर चौफेर आक्रमण सुरू केले। काही ठिकाणी चौथ वसुली करून कर जमा केला, प्रचंड लूट करून खजिना जमा केला, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष आपला सरंजाम नेमून तो प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला। मराठा वीरांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडून अहमदाबाद, उज्जैन, हैदराबाद, गोवळकोंडा, मछलीपट्टणम, त्रिचिनापल्ली, विशाखापट्टणम, ओडिसा सगळीकडे मोठा पराक्रम गाजवला। इटालियन प्रवासी मनुची तर लिहितो की त्यावेळी मराठ्यांची दिल्ली आणि आजच्या बांगलादेशातल्या ढाका शहरावर हल्ला करण्याची सुद्धा तयारी होती। आणि मग पुढे योग्य वेळ बघत मराठ्यांनी आपले प्रमुख किल्ले पुन्हा जिंकून घेतले आणि औरंग्याला पश्चातापाच्या भावनेने पराभूत होऊन आपला शेवटचा श्वास ह्याच मातीत घ्यावा लागला। इतक्या बलाढ्य मोगली साम्राज्याला एका छोट्याशा राज्याच्या 25 वर्षीय राणीने मात दिल्याचा हा इतिहास संपूर्ण जगात कुठेही घडलेला नाही। महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर प्रज्वलन त्याला फॉलो नक्की करा।